स्पर्धेमध्ये आज भाग घेतलेला आहे. पाणी आपले धुवायसाठी लागतं, पाणी भांडे घासण्यासाठी लागतं, पाणी सगळ्या वस्तूंना लागतं. झालं का अजून बोलायचंय? हां हां, एक मिनिट, समोर ये समोर. हां बघा, हां तिने जी वेशभूषा केली आहे समोर बघ बेटा मुलांकडे, त्यावर तिने काय काय लावलंय बघा, दिसतंय का सगळ्यांना? सरळ उभी राहा ना बेटा, सरळ पुढे ये पुढे जरा, पुढे ये जरा, बस बस. बघा हां, तिने सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे तिच्या उजव्या बाजूला आपल्याला पाणी कुठून कुठून मिळतं ते चित्र रेखाटलेले आहे. म्हणजे बघा, नळ, तलाव, पाऊस, यापासून आपल्याला नळातूनही पाणी मिळतं ना, पावसाने मिळतं, ते चित्र छान काढलेले आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला पण आहेत बघा, वरती दिसतंय का सूर्य, खाली नदी, त्यानंतर विहीर, आपल्या शाळेत विहीर आहे ना तशी विहीर काढलेली आहे. आणि हँडपंप सुद्धा आहे. आपल्या कॉलनीत असतो बघा, नळाला पाणी आलं नाही तर काही वेळा आई त्या पंपाला असं वर खाली करते आणि पाणी येतं, त्याला म्हणतात हँडपंप. काय म्हणतात? मग ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळतं ते सगळे चित्र तिने तयार करून लावलेत बघा. आणि तिच्या अंगावर कशाचे थेंब लावलेत ते ड्रेसवर? पाण्याचे. आणि वरती डोक्यावर बघा बरं काय घातलंय? रेनबो, इंद्रधनुष्य. छान तयारी केली ना एकदम. मग जोरात टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. जा बेटा. तुमची विद्यार्थिनी आहे देवेश्री चौधरी.